नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई येथील तहसील कार्यालयावर त्या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेवराई तालुक्यामध्ये घरकुलाचा लाभ अनेक गरजवंतांना मिळालेला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचे घरकुलं बांधकामाचे प्रलंबित राहिलेले आहेत आणि शासनाचे JR आहे की घरकुलवाल्यांना 5 बरस वाळू मिळावी आणि घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश असताना देखील या ठिकाणी गेवराईचे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडं शासनाचं JR नाही का, याविषयी गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचं या घरकुल प्रश्नी वाळू उपलब्ध न होत असल्यामुळे यांचं काय म्हणणं आहे आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपला परिचय सांगा अगोदर. मी स्वतः जाधव प्रदोष गंगाधर, राहणार कुंभारवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी आमच्या गावातल्या लोकांना म्हणजे वाळू उपलब्ध करण्यासाठी आज 6 महिने झाले झटतो आहे. तहसीलदार साहेब आता म्हणले होते की मी तुम्हाला वाळू टेंडर चालू झाल्यानंतर तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि आज जेव्हा पत्रकार बंधू सध्या होते आणि हे होते आणि त्यांच्या इथं गेलो ते म्हणले 3 वाजता या तुम्हाला. अशा प्रकारे टाळाटाळ करून ते रोज टाळाटाळ करत ह्याला झाले 6 महिने. माननीय महसूल मंत्र्याचा आदेश आहे, माननीय महसूल मंत्र्या JR आहे की तुम्ही ह्यांना 15 दिवसात वाळू उपलब्ध करून द्या. आता वाळू उपलब्ध करून ह्यांना अडचण काय? जर रोज ह्यांचे जर बिगर टेंडर निघता जर वाळू जर हायवा चालतात तर बाकी ह्यांना अडचण काय? टेंडर नसताना सध्या संध्याकाळी हायवा चालतात, टेंडर नसताना सध्या दिवसा हायवा चालतात आणि फक्त घरकुल लाभार्थ्यालाच वाळू नाही का? आणि प्रत्येक वेळेस म्हणायचं तुम्ही कोण आहेत, तुम्ही कोण आहेत. म्हणजे एक सामान्य नागरिकांनी ह्यांच्याबद्दल बोलूच नाही. आलं की ऑफिसच्या बाहेर उभा करायचं, मला वेळ नाही. आजचीच गोष्ट आहे, आम्ही स्वतः पत्रकार संघर्ष योद्धाचे जेव्हा मी त्यांच्यापुढं माझी मागणी मांडली ते म्हणले मी सत्यासाठी लढणारा माणूस आहे आणि सत्यासाठी लढन आणि सत्यासाठी तुम्हाला न्याय देऊन मिळण्यासाठी मी येईन. ते आले, त्यांनी त्यांच्यासमोर म्हणले की बाबा मी 3 वाजता तुम्हाला वेळ देतो आणि तुम्हाला वाळू उपलब्ध करून देतो. पण तरी आता इथं 3-3:30 वाजलेत. आम्ही सकाळपासून उपाशी आहे, सकाळपासून त्यांची वाट बघतो. आता त्यांचा दरवाजा बंद करून ते गेलेत. प्रत्येकाला ह्या तहसीलमध्ये जर विचारलं ते म्हणतो मला काय माहिती, मला काय माहिती. आणि अशा टाळाटाळाची उत्तर देतात. एक तर तहसीलदार साहेबांनी स्वतःचा राजीनामा द्यावा, BDOने स्वतःचा राजीनामा द्यावा आणि कुणीतरी दुसरा एखादा चांगला अधिकारी येऊन इथं जर काम करेन तर आपल्या इथं गेवराई तालुक्याचं भलं होईल. आणि JR असताना सध्या हे लोक आज जर आपल्याला वाळू देत नाहीत, रोज इथं चक्रा मारू आज माझ्या सकाळी 20 रुपये होते फक्त. 20 रुपयासाठी मी माझ्या गावात रिक्षात बसून इथं आलो आहे. सकाळपासून ह्यांच्यापाशी उभा आहे, पण ह्यांना त्याचं काहीच घेणं देणं नाही. हे फक्त काय करतात, हे फक्त टाळाटाळाचे उत्तर देणार आणि असंच प्रकार. आता तुम्हाला मी दाखवतो तहसीलचे हक्क. चला, इथं एकही अधिकारी आणि तहसीलदारने जे म्हणलं आहे ती तहसीलदार कसलाच प्रकारे इथं कुणीच नाही. जाधव, हे 2 आहेत ना, हे 2 नायब तहसीलदार हे करायचे आणि ते जो हे जैनकडे सगळे आतापासून म्हणजे ते म्हणले जैनकडे सगळे जैनच सगळं बघते देणार ते म्हणून. वेळ किती झाला आता? हां, वेळ किती झाला? किती वाजले दादा? आता वेळ बघा झाला 3:30चा. थांब. नाही कुठं गेलं शाळेचा दौरा. हे बघा, हे जर असे जर तहसीलदारचे त्यांचे जर हे बंद असेल, हे ऑफिस पुरं मोकळं दिसतंय तुम्हाला. बघा दिसतं की इथं कुणी? इथं एकही माणूस दिसत नाही. प्रत्येक माणूस येतोय, चक्रा मारतोय, 10-10 दिवस नुसता वापस जातोय. आणि ह्यांची निश्चित टाळाटाळीची उत्तर आहे. ह्यांना जर विचारलं हे माणूस कुठे, ते मग ते काही सांगत नाही. ते स्वतः निश्चित टाळाटाळ करून दे. ऑफिस बघा, आता 2 तहसीलदारचं मोकळं ऑफिस नाही तहसीलदारचं. आता तहसीलदार साहेब सुद्धा इथं नाही. तहसीलदार साहेब आहेत तिथं जेवायला येतं. हे बघा, हे ऑफिस बघा पुरं मोकळे. 2चा टाईम आहे जेवणाचा. इथं आहे का कोणी व्यक्ती? म्हणजे कोणत्या लोकांनी कसं काम करायचं? प्रत्येक माणूस आला का प्रत्येक माणसाला हेच उत्तर आहे. हे टाईम आहे.
तुम्हाला स्टाफच किती होतं तेवढाच आहे. हे पुढच्या भागात सगळ्या मोकळ्या दिसतो. आता तहसीलदारचा टायमिंग बघा, तहसीलदार हैदराबादवरती बघतात. फोन लाव फोन लाव आणि तुम्ही कशाला थांबता? कुणाची वाट बघता? नाही, कोण इथं व्यक्ती कोण आलं बसून? आता हे बघा, हे सगळ्या खुर्च्या निसत्या मोकळ्या दिसणार तुम्हाला. 3-3.5 सर अधिकारी म्हणजे जागेवरच नाहीत. लोकांनी कवर चक्र मारायच्या, निसत्या चक्र मारू परेशान आहेत लोक. आणि बाहेरच्या लोकांनी काय करतं, पैसे घ्यायचे आणि हे काम करून घ्यायचे, अशी परिस्थिती चालू आहे. काय ठीक. हे बघा, हे तहसील ऑफिसला हे करा, इथं नंबर नाही. प्रत्येक वेळेस विचारलं की तहसीलदार कुठं बसतात, तर तहसीलदार लोकांना सांगता पण येत नाही कुठं बसतात. आहे का नंबर? बघा, हे तहसीलची कॅबिन आहे. किती नंबर सांगायचा? याला नंबरच नाही. सामान्य माणूस की चक्र मारू परेशान आहे. प्रत्येक खुर्ची मोकळी, फक्त 2 माणसं काम करतात तहसीलला. हे मतदान नोंदणी विभाग. आता मी यांना कलेक्टर साहेबांचं जे लेटर आहे, ते लेटरची यांना जरा फक्त उत्तर काय देतो बघून सांग. ते झालं लेटर झालं कलेक्टर साहेबांनी दिलं, त्याच्याकडे तुम्हाला उत्तर आलेलं आहे का? आपण तुम्हाला ते काही आलाय का? तुम्ही वाळूचा कुंभारवाडा दिवशी काय करा नेमकं? तुम्ही किती लोकांचे तुमच्याकडे ऑनलाईन विषय आणि वाळू किती लोकांना दिली आणि किती आजपर्यंत पेंडिंग आहे? हे जैन साहेब आहे. प्रत्येक माणूस त्यांचं नाव सांगतो, ते तहसीलदारचं नाव सांगतो. आता ह्याला तारीख किती झाली बघा, किती तारीख द्यायची? 12/12/2025. तेव्हापासून जो कलेक्टर साहेबांसाठी त्यांना लेटर आलं. वाळूचं काय झालंय? बंद आहे का? टेंडर बंद आहे का? केव्हा जाईल टेंडर? वाळू उपलब्ध होणार आहे का नाही हे जे आहे त्याच्यात जे तुम्ही नवीन 25 जणांचा अर्ज ऑनलाईन केला त्यांना वाळू उपलब्ध होणार आहे का? ऑनलाईन केलेलं ना. मग त्यांना वाळू उपलब्ध होणार आहे का नाही? कुणाला? तहसीलदार साहेब कुठं भेटतील आता? ऑफिसलाच नाही जेवायला. आता हे बघा टायमिंग, जेवायचं टायमिंग किती? 2 ते 2:30 टायमिंग. आता इथले का अधिकारी काय सांगतात ते जेवायला गेले. बघा, तहसील निस्ता असं झालंय की निस्ता खेळ करणं बंद झालाय. कोणाचं हे सामान्य माणसाचा कोणाची कुणाला गरज नाही का हे नाही का हे नाही. आता पत्रकार साहेब बोलतील काय काय ते. चला तुम्ही या. काय करा ते बंद कर.